महाबोधि महाविहार मुक्ति लॉन्ग मार्च की तिथि स्थगित कर दी गई। 12 मई 2025 को बुद्ध जयंती के दिन महाबोधि महाविहार की मुक्ति के लिए बुद्ध के गया पटना लॉन्ग मार्च की तिथि स्थगित कर दी गई है। इस कार्यक्रम में बिहार के साथ साथ विदेशों से भी बौद्ध अनुयायियों और भिक्षुओं ने भाग लिया। 16 और 17 अप्रैल को पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर जोगेंद्र कवाड़े और उनके साथियों ने बुद्ध गया में आंदोलन में हिस्सा लिया था। प्रोफेसर एसके सिंह ने घोषणा की कि आंदोलन के प्रति अपना समर्थन दिखाने के लिए बुद्ध गया से बिहार की राजधानी पटना तक स्वतंत्रता लॉन्ग मार्च निकाला जाएगा। इस अवसर पर मार्गदर्शन करते हुए श्री कवाड़े जी ने बुद्ध जयंती के दिन आयोजित होने वाले मुक्ति लॉन्ग मार्च को स्थगित करने का निर्णय बिहार में मौजूद बौद्ध संगठनों के कई नेताओं द्वारा तिथि को स्थगित करने के अनुरोध के बाद लिया गया, क्योंकि बुद्ध जयंती बुद्धों के लिए एक पवित्र दिन है। इस अवसर पर कैलाश बोंबले, अजय चव्हाण, रवि बनमारे, भीमराव कलमकर, एएस वंजारी, दिलीप पाटिल, भीमराव देशपांडे, सुजाता कोटांगले, सुनीता शेंडे, प्रतिभा मानवटकर, सुधाताई मस्के, संजय खांडेकर, नरेंद्र डोंगरे, अरुण वाहने, सरिता नारनवरे, विजय पाटिल, प्रवीण राऊत, प्रभाकर बागडे, तेजस कापसे, दुपारे, वासनिक, गेडाम, मृणाल गोस्वामी आदि उपस्थित थे। माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत बुद्धगया या ठिकाणी भिक्षू संघाचं आणि बौद्ध चर्चेचं महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो हे आणि त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या भिक्षू संघाच्या पुढे आणि बौद्ध जनतेच्या पुढे मार्गदर्शन करताना आंदोलनाला पाठिंबा तर दिलाच, परंतु महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भीमसैनिकांचा लॉन्ग मार्च बुद्धगयेपासून बिहारची राजधानी पटण्यापर्यंत काढण्याचा निर्णय मी घोषित केला। बुद्ध जयंतीच्या दिवशी 12 मेला महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी बुद्धगयेवरून पाट्यापर्यंत लॉन्ग मार्च काढण्याची घोषणा मी केली। उपस्थित हजारो लोकांनी त्याचं मोठं स्वागत केलं, पण विविध संघटना बौद्धांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी मला विनंती केली की बुद्ध जयंती हा जगातील बौद्धांचा अत्यंत पवित्र सण आहे। देशभर जगभर बुद्ध जयंती मोठ्या पावित्र्यपूर्ण वातावरणात साजरी केली जाते। या दिवशी आपण महाबोधी महाविहाराच्यासाठी लॉन्ग मार्च न काढला, ही तारीख आपण पुढे ढकलावी अशा प्रकारची विनंती सर्वांनी केली आणि त्यामुळे आता 12 मे बुद्ध जयंतीच्या दिवशी बुद्धगयेपासून पट्ट्यापर्यंत निघणाऱ्या लॉन्ग मार्चची तारीख पुढे ढकललेली आहे। आता ही लॉन्ग मार्च केव्हा सुरू करायचा त्याची रूपरेषा ठरवण्यासाठी बिहारमधील बौद्ध संघटनांची एक बैठक आम्ही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पटना या ठिकाणी बोलवलेली आहे। त्या ठिकाणी योग्य प्रकारची चर्चा होईल। लॉन्ग मार्चच्या पुढील आंदोलनाची तारीख त्या ठिकाणी निश्चित करण्यात येईल, आंदोलनाची संपूर्ण रूपरेषा त्या ठिकाणी सुरू करता येईल आणि आमचा प्रयत्न असा आहे, आज आंदोलन संपूर्ण जगभर सुरू आहे, याची दखल केंद्र सरकारने घेतली पाहिजे। आमच्या देशाचे प्रधानमंत्री असतील, मुकेश अंबानींच्या मिसेस त्या देखील विदेशात जातात, तेव्हा आपण बौद्ध के धरतीचे आहे तिथं अंबानी जे म्हणतात, तेव्हा या संदर्भामध्ये ही महाबोधी महाविहार मुक्तीसाठी निघणाऱ्या लॉन्ग मार्चची पुढील तारीख पटण्यामध्ये होणाऱ्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या बैठकीमध्ये निश्चित केली जाईल, त्याची घोषणा केली जाईल। प्रयत्न आमचा असा आहे की बिहारमधील जास्त, कारण पुरातन बौद्ध लोक ते शाक्य आहेत, इतर अनेक आहेत, मौर्य आहे, शाक्य आहेत, बौद्ध आहेत, हे पूर्वाश्रमींचे बौद्ध समाज त्या ठिकाणी राहतात। बिहारमधील
बौद्ध जास्तीत जास्त मोठ्या संख्येमध्ये या सहभागी झाले पाहिजे आणि एक अत्यंत आक्रमक अशा प्रकारचं आंदोलन उभं करून बिहार सरकारला आणि केंद्र सरकारला आज 1949 जो अन्यायकारक जो कायदा आहे तो रद्द करावा आणि 13 भारतीय संविधानाच्या 13व्या कलमामध्ये संविधानाची सुसंगत नसलेले कायदे रद्द करावे अशा प्रकारची जी भूमिका होती ती भूमिका सरकारने पाळावी आणि भारतीय संविधानाचं इमानतदारे पालन करावं ही भूमिका आमच्या पक्षात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की दररोज महाराष्ट्रातून महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन सभागृह असेल महाराष्ट्रातून शेकडो लोक त्या ठिकाणी जातात. मी ज्या दिवशी 15-16 एप्रिलला गेलो त्या दिवशी हजारो आमच्या महाराष्ट्रातील आणि बिहार उत्तर प्रदेशामध्ये दिल्लीमध्ये अनेक हजारो बौद्ध जनता त्या ठिकाणी दिसतो. तेव्हा महाराष्ट्राच्या सरकारला आमची विनंती अशी आहे, महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बौद्ध समाजाने मुक्तीसाठी आंदोलन केलेलं आहे. महाराष्ट्रातील बौद्धांच्या भावनाचा सन्मान करून महाराष्ट्राच्या युती सरकारने दिल्लीच्या केंद्र सरकारला आणि बिहारच्या निती सरकारला आमच्या महाराष्ट्रातील